राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत। दिवाळीनंतर म्हणजे 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। नगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सभापती, गटगणांचे आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मिनी मंत्रालयाची निवडणूक होईल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षित प्रभाग कोणते हे ठरवण्यासाठी सोडत काढली जाणार आहे। यासाठी 10 ऑक्टोबर ही संभाव्य तारीख सांगितली जात होती, पण आता याबाबत आयोगाकडून कोणतेही आदेश न आल्यानं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर पडलाय। दिवाळीच्या पूर्वी सोडत निघण्याची शक्यता वर्तवली जाते। कराडमध्ये बोगस मतदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं। बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला। मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 8ही जिल्ह्यातील सुमारे 1064 शाळांमधील वर्गखोल्यांचं नुकसान झालं। या शाळा दुरुस्त करण्यासाठी 42 कोटी 33 लाख रुपयांचा निधी लागणार आहे। जिल्हानिहाय शाळांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून पुढच्या आठवड्यात त्याचा अंतिम अहवाल शासनाकडे जाईल असं विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितलं। पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याला बसताना पाहायला मिळतोय। भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडलेत। अतिवृष्टीमुळे भाज्यांचं नुकसान झाल्यानं दरातही मोठी वाढ झाली आहे। कोथिंबीर 100 ते 120 तर शेवगा 150 आणि गवार 100 रुपये किलोनं विक्री करण्यात आले। नागपूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील 4407 सफाई कर्मचाऱ्यांना आता लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत। यासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागानं शासन निर्णय जारी केला। कफ सिरप उत्पादन प्रक्रियेची तपासणी करण्याची मोहीम राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाने उघडलेली आहे। मात्र यासाठी खात्याकडे पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याचं समोर आलंय। राज्यात 200 औषध निरीक्षकांची पदं मंजूर असताना सध्या केवळ 45 अधिकारी कार्यरत आहेत आणि त्यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होतोय। राज्य परिवहन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 14 ऑक्टोबरपासून विदर्भातील एसटीचे कर्मचारी जागोजागी बेमुदत धरणे आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं दिलाय। ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ शकते। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 10 फेऱ्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली आहे। या फेरीमध्ये एकूण 6265 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे। हे विद्यार्थी इतके दिवस होते तरी कुठे असा प्रश्न शिक्षण खात्याला पडलाय। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतीमधील रहिवाशांना येत्या महिन्याभरात नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत। नुकतीच MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या 119 घरांची पाहणी केली असून त्यातील 83 घरांची या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी निवड केली आहे। शनिवारपासून भिडे पूल सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई महापालिकेकडून झोपडपट्ट्यांच्या सुधारणांवर केल्या जाणाऱ्या खर्चात 53% घट झाली आहे। 2021 मध्ये त्याकरता पालिकेनं अर्थसंकल्पात 701 कोटींची तरतूद केली होती। आता 2025 मध्ये ही तरतूद 328 कोटींवर आली आहे। अनुदानच न मिळाल्यानं राज्यभरातील 1800 पेक्षा अधिक शिवभोजन थाळी योजना केंद्रचालकांनी ठिकठिकाणी उपोषण करत निदर्शनं केली। राज्य सरकारनं 200 कोटींची थकबाकी देण्याचा निर्णय झाला, मात्र प्रत्यक्षात केवळ 21 कोटींवरच बोळवण करण्यात आली आहे। भारताची सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणार आहे। मुझफ्फरपूर चारलापाली या मुझफ्फरपूर ती नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस असणार आहे। पुण्यावरून मुंबईला प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। उद्या दुपारी 12:20 ते 12 ऑक्टोबर संध्याकाळी 6:20 30 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या। आता एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते। अशातच निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्यांची भाऊ गर्दी झाली आहे। आज आणि उद्या नेत्यांच्या सभा आणि मेळाव्यांचा धडाका उडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा विभागीय मेळावा पार पडणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। दरम्यान वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचाही मेळावा होणार आहे आणि ते स्वतः मेळाव्याला संबोधित करणार आहेत। तर शिवसेना उबाठा पक्षाचा उद्या हंबरडा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू होणार आहे। मध्य रेल्वेवर आज कर्जत स्थानकावर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक असून यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत कर्जत खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे।
पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोट सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। सकाळी 6:30 वाजता भाऊचा धक्का इथून पहिली बोट सुटणार असून दुपारी 4 वाजता शेवटची बोट सोडण्यात येणार आहे। 4.5 महिन्यानंतर ही सागरी मार्गावरील सेवा सुरू झाल्यानं अलिबाग कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय दूर होऊन दिलासा मिळणार आहे। उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली पालिका आणि औद्योगिक क्षेत्रात पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे। बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तळेगाव दाभाडे शहरातील लिंबफाटा परिसरात फुटलेल्या 20 इंच मुख्य दाबनलिकेचं दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहील। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गवळी यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रीय चर्मकार महासंघानं तीव्र निषेध केलाय। हल्लेखोरांना तात्काळ अटक करत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लातूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापक शिंदे यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बदली झाली आणि त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला। ठोस कारण नसताना त्यांची बदली झाल्याचा आरोप यावेळी महापालिका प्रशासनावर करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील बहुचर्चित बंद पडलेला पांझराकान सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या आवारात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। धरणगावच्या चोरगाव इथे दारूच्या दुकानाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाकडून दारू दुकानाची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। नवरा बायकोच्या संपत्तीच्या वादात बायकोनं नवऱ्याची गाडी पेटवून दिली। कर्नाटकातील चिकोडी इथे ही घटना घडली आहे। शिवगोंडा पाटील यांचा पत्नी सावित्री सोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक 12 नोव्हेंबरला रंगणार असल्याची माहिती एमसीएनं दिलेली आहे। यावेळी कार्यकारिणी मंडळासह T20 मुंबई लीग संचालन परिषदेसाठी देखील निवडणूक होईल। मुंबई महानगरपालिकेच्या 64 भूखंडांवरील झोपड्यांचा पुनर्विकास प्रकल्प शासनानं हाती घेतला असून 26 योजनांसाठी महापालिकेनं पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी विकासकांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत होती, मात्र हे भूखंड देवनार गोवंडी या विभागात असल्यानं आणि त्या भागात झोपड्यांची घनता आणि अतिक्रमणांचं प्रमाण जास्त असल्यानं विकासक पाठ फिरवत असल्याचं कळतंय आणि या योजनांसाठी अर्ज सादर पार्श्वभूमीवर या 26 करण्यासाठी महापालिकेनं दिलेली आहे। राज्यातील नागरिकांना आता टपाल कार्यालयातून म्युच्युअल फंड खरेदी करणं शक्य होणार आहे। भारतीय टपाल खात्यानं त्याकरता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेशी सामंजस्य करार केलेला आहे। टपाल खात्याच्या महाराष्ट्र सरकारमधील 600 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना म्युच्युअल फंड संदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे। सुप्रीम कोर्टानं माथेरानमधील हात रिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा 6 महिन्यात पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले होते, मात्र 2 महिने उलटले तरी नियंत्रण समितीची साधी बैठक देखील झाली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार ढिम्म असल्यानं हात रिक्षा बंदीचा आदेश कागदावरच राहिलाय। आता एक मोठी बातमी, राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या GRला विरोध करण्यासाठी ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुंबई ते नागपूर आंदोलनाचा धडाकाच लावण्यात आलेला आहे आणि नागपुरात आज ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। 2 सप्टेंबरचा GR हा काळा GR असल्यानं तो रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलेला आहे। तर यशवंत स्टेडियम इथपासून हा मोर्चा सुरू होणार आहे। जो काळा GR आहे तो GR रद्द झाला पाहिजे, ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे। ज्या प्रमाणामध्ये घुसखोरी करण्यासाठी सरकारने महायुतीच्या सरकारनं जो GR काढला आणि ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं पाप करत आहे, त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतलाय। दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता। बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं गेलं आणि त्यांच्या हातांचे ठसे का घेतले असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला होता। यावरून राजकारण तापलं होतं आणि यावरून अनिल परब यांनी कदमांना सवाल केलाय। आता कदमांनी आपल्या या वक्तव्यावर सारवासारव केली आहे। बाळासाहेबांची बदनामी करायची नाही, मी फक्त संशय व्यक्त केला असं कदम म्हटले। डॉक्टर पगावना विचारून घ्या,
2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस. आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे, मग ठसे कशासाठी घेतले होते? बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय. याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? ह्यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? बिलकुल, मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय 3 दिवसीय संपात पहिल्याच दिवशी 70% कामगार सहभागी झाले. महावितरणाकडून वाटाघाटीसाठी कोणत्याच हालचाली नसल्यानं संप सुरूच राहणार आहे. एसटीनं राज्यातील ई बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्वावर 25 डबल डेकर बस लवकरच दाखल होणार आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बस भाडेतत्वावर घेण्यासाठी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मेट्रो 3 गुरुवारपासून प्रवाशांसाठी खुली झाली. पहिल्याच दिवशी या मार्गावर संध्याकाळी 7 पर्यंत 1,18,286 प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र मेट्रोमध्ये बसेपर्यंत अनेक अडचणींना सामोरं जावं लागल्यानं त्यांचा काहीसा हिरमोड झाला. गेल्या 1.5 दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्यानं ग्राहकांना फटका बसतोय. त्यातच आता बँका येत्या 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवून बँका ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका आणि ओरोस कुळगाव बदलापूर येथील 77 भूखंड हे विक्रीकरता 11 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल. तलावातून मुंबईला आवश्यक पाणीपुरवठा होत असतो, मात्र अनेकदा गळतीमुळे कमी दाबानं पुरवठा होत असतो. यासाठी महापालिकेनं जलवाहिन्यांची कामं करण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी 5,17 लाख रुपये खर्चाचं नियोजन केलं असून दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. भारतात गेल्या काही दिवसात कफ सिरप घेतल्यानं किडनी निकामी होऊन किमान 22 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि यामुळे आता भारत सरकारनं याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश, पीआर आणि रिलाईफ या 3 कफ सिरप्सना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. काल 6,000 चांदीचे दर वाढून तो 1,63,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचलाय. विशेष म्हणजे आठवड्याभरात दुसऱ्यांदा चांदीच्या किमतीने इतकी तीव्र वाढ दाखवलेली आहे. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्युलेटरमध्ये त्रुटी असल्याचा ठपका ठेवत देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगोला डीजीसीएनं 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचं मोठं नुकसान झालंय. मांजरा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन नासून गेलंय. रेणापूर तालुक्यातील डिघोळ देशमुख गावातील शेतात अद्यापही पाणी आहे. खरीप तर गेलं, मात्र आता रब्बी हंगामातही पेरणी अशक्य असल्यामुळे तुटपुंज मदतीवर जगायचं कसं, असा सवाल बळीराजा विचारू लागलाय.
भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रशासनानं घेतलेल्या राखेच्या धोरणाविरोधात 11 दिवसांपासून वेल्हाळा इथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणकर्त्यांची खडसेंनी भेट घेतली। यानंतर त्यांनी दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील मुख्य चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीमध्ये कोळी समाज बांधवांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। आता एक मोठी बातमी। एमएमचे नेते असुद्दीन ओवैसी यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा संदर्भ देत खरं तर आजच्या राजकीय संघर्षावर टीकास्त्र डागलंय। नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पहावा आणि नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या। तसंच गांधींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेला पकडण्यात आलं। त्यावेळी आपण मुसलमान असल्याचा बनाव गोडसेनं केला होता। नथुराम गोडसेची खतना झाली होती असं सांगतानाच तेव्हापासून देशात विकृत राजकारण सुरू असल्याची टीका ओवैसी यांनी केली। त्यासोबत त्यांनी कर्जमाफीची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। गोडसे, नारायण आपटे, विष्णु करकरे मिलकर बापू को गोलियां मारे। करकरे वहीं पकड़े गया, गोडसे वहीं पकड़े गया, और जब गोडसे पकड़ेगा तो क्या बोला, मैं मुसलमान हूं। गोडसे जब पकड़ा गया, बाद में देखे तो मालूम हुआ कि वाकई में जो हमारे पास बच्चों की खतना कराते खतना करा हुआ था। एक बूढ़े ज़ईफ गांधी को गोली मार के ये लोग बहादुर समझते। ये कमजोरों को गोली मारते, बहादुरों पर जुल्म करने की इनकी ताकत नहीं है। याद रखो मेरी बात को। ये कमजोरों पर जुल्म करते। 80 साल के बूढ़े को मारकर तुमने क्या हासिल किया? तुमने बहुत बड़ा काम किया क्या? आता आणखीन एक मोठी बातमी। अहिल्यानगरमधील सभेतून इम्तियाज जलील यांनी तुफान फटकेबाजी केली। चिकनी चमेली असं म्हणत त्यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणेंना टोला लगावलाय। तर आय लव्ह मोहम्मद पोस्टरवरून त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, शहरात कुठेही पोस्टर लावू नका, देशातील वातावरण खराब करू नका, शांतता राखा, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलंय। आपको बताया है कि राज्य के अंदर कैसे कैसे लोग खड़े हो गए हैं अपनी एक नई इमेज तैयार करने के लिए। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था। अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकनी चमेली, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है? चिकने, ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली। मराठा आरक्षण जीआर निघाल्यानंतर राज्यभरात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, त्याचबरोबर मराठा आरक्षण जीआरला होणारा विरोध यावर विखेंनी जरांगेंसोबत चर्चा केली। मनोज जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली। मराठा आरक्षणाविषयी झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी कुठपर्यंत आली यावर जरांगे यांची चर्चा केली, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। ओबीसीनं आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजानं विरोध केला नाही, मग आता मराठा आरक्षणाला विरोध का करता हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया देखील विखेंनी दिली। बेस्टच्या संघटना बांधणीकडे उद्धव ठाकरेंचं आपलं लक्ष वळवलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडणार आहे। शिवसेना भवनात संध्याकाळी 5 वाजता ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चा आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। 10 ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। आत्ताच्या सरकारनं 32,000 कोटींचं पॅकेज दिलं, तुमच्या काळात तुम्ही घरात बसून होते, असंही विखे म्हणाले।
शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्व गुणांनी प्रभावित झाल्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याची भावना लाड यांनी व्यक्त केली। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर आणि मानोरा यासह पंचायत समित्यांसाठी सभापतीचे आरक्षण जाहीर झालेलं आहे। 6 पंचायत समित्यांमध्ये महिलांना संधी मिळणार आहे।